नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. तिलारीत पूरस्थिती अजूनही धोका कायम. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. सावंतवाडीतील परिसरात पावसाचा हैदोस. गावं पाण्यात घरं गेली वाहून. आणि कणकवली डोंगर कोसळला. मातीचा ढिगारा घरावर पडला. एक ठार, एक जखमी. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 2270 11. बांदा बाजारपेठेत अगदी पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही प्रमाणात सामान बाजूला हलवण्यात आलं तरी सामानाची बरीच नासाडी झाली आहे. थेट बांद्यात जात आमचे उपसंपादक भगवान शेलटे यांनी व्यापाऱ्यांशी साधलेला हा संवाद. भगवान शेलटे आणि आता मी या ठिकाणी बांद्यात आहे. बांद्यात संपूर्ण भागात पूर्ण चारी बाजूने बांदा बाजारपेठेला पुराच्या पाण्याने घेरलंय. मी आता उभा आहे तिथलेच आहे बांदा गांधी चौक आणि येथील व्यापाऱ्यांनी खरं तर सुनीलने आता सांगितल्याप्रमाणे इथल्या व्यापाऱ्यांची इथल्या नागरिकांची एकजूट असल्यामुळे इथे जीवितहानी झाली नाही, मात्र इथल्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपल्यासोबत इथले व्यापारी आहेत, त्या ठेवले आहेत. हे बांद्यातले मोठे व्यापारी आहेत. कालची रात्र अचानक पाणी 4:30 दरम्यान आलं. काय सांग, काय परिस्थिती? यावेळी कसं झालं, लोकांनी काल रात्रीपर्यंत पास होतं, त्यामुळे लोकांना अंदाज होता वाढेल म्हणून. लोकांनी पाहून गेले पाणी, पण 4 पाण्याचा काहीच पत्ता नव्हता. म्हणजे एवढं पाणी वाढेल कल्पना पण कोणाला वाटली नव्हती की आधी तिथे पाणी आहे. काळ वाढत होतं, सगळंचा भाग आहे, तिथे पाणी आलेलं होतं, पण ते पाणी एवढं पुढे येईल असं कोणाला वाटलं नव्हतं. सकाळपर्यंत पाणी होतं आणि 5:30-6 वाजता पाणी स्पीडने वाढलं. असं स्पीड आतापर्यंत कधी बघितलंच नाही. असे काही बांधल्यातले भाग आहेत ज्या ठिकाणी आतापर्यंत कधी पाणी आलं नव्हतं. अशी लोकांची घरं आहेत जी कधी घरात पाणी घालून अशा ठिकाणी पण पाणी गेलं नाही. आपल्याला की काय सांगाल, कारण काय हे मानवनिर्मित संकट आहे म्हणाल. कंस्ट्रक्शन होत आहे, इथे परप्रांतीयांचं आक्रमण होत आहे आणि इथले नाले बुजवले जातात, त्यामुळे पाण्याचा ओढा आहे ते बांदा बाजारपेठेत असं वाटत मला. त्याच्यात अतिवृष्टी जी होते त्या प्रमाण पावसाचं खूपच वाढलेलं आहे, पण यामुळे असू शकतं किंवा पाण्याचे मार्ग पण म्हणलं तर पण तुमचं बरोबर आहे की त्या ठिकाणी पाण्याचे मार्ग बदललेले आहेत, त्यामुळे पाण्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाट पडावी लागते. कन्स्ट्रक्शनमध्ये पण होऊ शकतं, पण हा पाण्याचा एक अलर्ट जो प्रकार असतो ना, की पाणी सोडणार आहे ते पाणी वाढणार आहे, त्याचा जर वेळोवेळी मिळणं गरजेचं आहे. कारण मागच्या तोते वादळ जेव्हा एक रिक्षावाले गेले होते त्यांनी सांगितलं होतं कसं वादळ येणार आहे, त्यावर सुरक्षित तशा प्रकारे आज जे अचानक जे पाणी आलं त्यांना सांगितलं होतं अतिवृष्टी होईल सांगितलं होतं, पण एवढ्या प्रमाणे असं होईल कल्पना पण लोकांनी केलं होतं. खरं तर प्रशासनाने ह्या म्हणजे तिलारी धरणातलं जर पाणी सोडलं होतं त्याचे अलर्ट देणं गरजेचं होतं, मात्र कुठच्याही अलर्ट इथल्या ग्रामस्थांना मिळाल्या नव्हत्या. अजून आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत. काय सांगतील, रात्री अचानक पाणी शिरलं म्हणजे ग्रामस्थांची एकजूट होती, आता अनुभव तुझा कसा होता? सगळ्यांनी एकत्र आले, सगळे बाजारात चांगले प्रत्येकाने आपापल्या दुकानातले उचललं, परत सगळ्यांनी साथ दिली एकमेकाला, त्यामुळे सगळे कामं लवकर झाली आणि नीट झालं. पण पाणी एवढ्या स्पीडात आलं की समजलंच नाही कोणाला. सगळं करत असताना पण तुमच्या मनात भीती होती तर पाणी स्पीडने वाढत होतं, पण त्यात सगळे एकजुटीने होते, त्यामुळे सगळं झालं. नक्कीच भांगलेची अजून एक प्रश्न, या ठिकाणी बाजारपेठेत बरेच वृद्ध नागरिक होते, त्यांचं हलवण्याची व्यवस्था तुम्ही कशी केलं, काय सांगा? सर्वांनी एकमेकांना साथ देऊन जे वृद्ध माणसं आहेत त्यांना उंच ठिकाणी किंवा तिकडे सुरक्षित ठिकाणी, त्या ठिकाणी घराची सोय आहे त्यांच्या ठिकाणी बरेच हलवण्यात आलं. लोकांनी सगळ्या एकमेकांना सहकार्य करून देणार. नक्कीच पाणी 4 वाजता चालू झालंय. पाणी बाजारपेठेत भरल्यामुळे की नाही काय सामान काढायला पण मिळालं नाही, मालाचं अतोनात नुकसान झालं. त्याच्यामुळे माल उचलायला पण चान्स मिळाला नाही, माणसं पण नव्हती आणि बाजारपेठेत पाणी घुसत होतं जोरदार पाणी. अर्ध्या तासात पाणी जवळजवळ 5 फूट 8-10 फूट पाणी वाढले. साधारण हे जे पाणी येणार ह्याची कुणालाच वाटत नव्हतं एवढं येणार आहे अशी कल्पना नव्हती. एवढ्या वर्षात बरेच पूर बघितले, पाणी आणि नाही अपेक्षितच नाही हे पाणी.
हे पाण्याची अपेक्षा म्हणजे कुणालाच असं वाटलं नाही. प्रत्येक बाजारपेठेचे प्रत्येक व्यापाऱ्याचं याच्यात नुकसान झालेलं आहे. आजच्या तारखेला मागच्या वेळी आलेलं तेव्हा एवढं नुकसान नव्हतं, पण प्रत्येक व्यापारी दुकानदार प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे. कितीच्या सुमारास तुमचे बाजारपेठेत पाणी होतं? साधारण इकडे 5:30 वाजताच्या दरम्यान पाणी यायला चालू झालं. म्हणता अर्ध्या तासाचं पाणी मार्केटमध्ये पूर्ण भरलं. इकडे चांगल्या प्रकारे बांधर एकजूट आहे म्हणजे ती कायमच बघायला मिळते की आज पाणी पावसाचं पूर येऊ दे किंवा आणि काय होऊ दे, सगळेजण मदतीला येऊन सगळेजण प्रत्येकाला मदत करत असतात. आणि एवढे तरुण वर्ग आहेत, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मिळेल त्या दुकानदाराला आणि माणसांना काढण्याचं सुद्धा, घरातून काढण्याचं सुद्धा तिने भरपूर हे केलेलं आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने कालची रात्र ही बांधावासियांसाठी काळ रात्र होती. मात्र या ठिकाणी बांधावासियांची एकजूट या ठिकाणी कामी आले. या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नसली तरी व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे. कॅमेरामॅन हर्षद नळेकरसह भगवान शेळटे, सिंधुदुर्ग लाईव्ह, बांधा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. मुसळधार पावसानं तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं पुराच्या पाण्यानं चारही बाजूनं बांदा शहराला वेढलाय. कालची रात्र ही बांदावासियांसाठी काळ रात्र ठरली. थेट बांद्यात जात आमचे उपसंपादक भगवान शेळटे यांनी बांद्यातील परिस्थितीचा घेतलेला हा आढावा. आता या ठिकाणी बांद्यातला जो जिथे मी उभा आहे, तुम्ही पाहू शकता मी ते गुडघाभर पाण्यात उभा आहे. आणि हा भाग आहे तो बांद्यातली मुख्य बाजारपेठ म्हणजे बांद्याची कापड बाजारपेठ. बहुसंख्य व्यापारी म्हणजे इथले बहुसंख्य जे व्यापारी आहेत, कापड व्यापारी असेल किंवा इतर व्यापारी आहेत, ते आपण दुकानं पाहू शकता. संपूर्ण शटरच्या वर पूर्ण पाणी गेले आहे. पूर्ण दुकानं या ठिकाणी पाण्याखाली आहेत. सुमारे 4:30च्या दरम्यान या ठिकाणी पाणी आलं होतं आणि त्या पाण्याने बांधावासियांची झोप उडवली आहे. बांधावासियांच्या नाकातोंडात पाणी गेलं असं म्हटलं तर खरं तर ते वावगं ठरू नये. खरं तर दरवर्षी अशा प्रमाणात जेव्हा महापूर येतो, पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, तेव्हा बांधावासीय खरं तर झोपत नाही. आणि कालची रात्र सुद्धा खरं तर बांधावासियांसाठी काळ रात्र ठरली असं म्हणायला हरकत नाही. ती आपण जिथे मी आता उभा आहे गुडघाभर पाण्यातली तो भाग आहे तो बांद्यातला मुख्य बाजारपेठेचा कापड बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. बहुसंख्य गोवा, दोडामार्ग आणि बांदा परिसर, बांदा, निबुडे, रोणापाल, पाळलो, सातारापर्यंत लोक ह्या बाजारपेठेत जातात. सावंतवाडीपेक्षा इथला जो भाग आहे बाजारपेठेचा मुख्य बाजारपेठ म्हणजे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. मात्र दरवर्षी पुराच्या पाण्याने इथल्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरं तर काल जेव्हा हवामान विभागाने अतिवृष्टी होणार होता असा इशारा दिला होता, पुढचे म्हणजे जी परिस्थिती चिपळूणवरती ओढवली होती आणि त्या चिपळूणच्या परिस्थितीनंतर हवामान विभागाने पुढचे 5 ते 6 तास हे खरं तर एक धोकादायक असू शकतात असा इशारा दिला होता. खरं तर या इशाऱ्यानंतर तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक इशारा देणं गरजेचं होतं की आपण तिराळी धरणातून ओव्हरफ्लो झालेलं पाणी या ठिकाणी सोडणार आहोत आणि त्या पाण्याने जी बाधित होणारी जी भाग आहेत त्याला इशारा देण्याचा गरज होती. आणि प्रशासनाने या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठवणं गरजेचं होतं. मात्र प्रशासनाकडनं या ठिकाणी कोणती टीम पाठवली नाही, कोणती यंत्रणा या ठिकाणी सक्रिय नाही. खरं तर बांधावासियांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. एवढ्या मोठ्या संकट येऊ नये. समोर गुडघाभर छातीभर पाणी होतं. इथल्या आता नागरिकांशी मी आताच बोललोय. खरं तर छातीभर पाणी होतं आणि या पाण्यातून बांधावासी एकमेकांच्या मदतीला धावले आणि बांधावासियांनी इथलं जे व्यापाऱ्यांचा जे माल होता, इथली वृद्ध नागरिक होतं, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. खरं तर आम्ही सकाळची दृश्य बघत होतो. खरं तर बैल म्हणजे इथल्या गायी म्हैशी यांना सुद्धा बोटीतून इथल्याच नागरिकांनी या ठिकाणी बाहेर काढणं, त्यांचे जीव वाचवलेत. खरं तर माणसांचे जीव नाही तर इथल्या मुख्य जनावरांचे जीव वाचवण्यात सुद्धा या ठिकाणी बांधावासी या ठिकाणी एक झाले. बांधावासियांची एकी या ठिकाणी पुन्हा आपल्याला दिसली. खरं तर
शासनाने या ठिकाणी रेस्क्यू टीम तातडीने बोटी पाठवल्या गरजेचं होतं. रेस्क्यू टीम एनडीआरएफच्या टीम पाठवणं गरजेचं. मात्र खरं तर शासन आणि प्रशासन या ठिकाणी पूर्णतः झोपलेलं आपल्याला पाहायला मिळालं. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता इथले आबालवृद्ध, इथले तरुण, इथली मुलं एकत्र येऊन सगळ्यांनी या संकटाचा सामना करत आहेत. मात्र अजूनही बांधवांच्या चेहऱ्यावरती एक अजूनही टेन्शन दिसतंय की पुन्हा पावसाचा सुद्धा प्रभाव वाढला, पाऊस जोरात पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. इथल्या नुकसानीला फेस करण्यासाठी बांधव असे सक्षम आहेत. मात्र जीवितहानी जी परिस्थिती चिपळूणमध्ये ओढवली तीच परिस्थिती पुन्हा इथे तळकोकणात जर ओढवली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, एवढं मात्र नक्की. कॅमेरामॅन हर्षद नळेकरचं, भगवान शेळटे, बांधा, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. शेर्ले कापईवाडी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जीव मुठीत घेऊन गुरुवारची रात्र इथल्या नागरिकांनी काढली. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे सब एडिटर भगवान शेळटे यांनी. मी आत्ताही शेर्ला कापईवाडी या ठिकाणी कापईवासियांच्या या ठिकाणी जुन्या कटू आठवणी जाग्यात आल्या आहेत. काल मध्यरात्री या ठिकाणी अचानक पाण्याचा ओघ या ठिकाणी आला आणि संपूर्ण या ठिकाणची घरं आहेत ती पाण्याखाली गेली आहेत. खाली इथले नागरिक हवालदिल झाले आहेत. दरवर्षी या ठिकाणी पाणी येतं, नागरिकांना वेगळ्या ठिकाणी हलावं लागतं. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदर जी आलेली पूर आहेत, जे पाणी आलं आहे त्या पाण्यापेक्षा या ठिकाणी सगळ्यात मोठं असं या ठिकाणी पुन्हा पाणी आलं आहे. बऱ्याच पूर्वीच्या पेक्षा यावेळी पाण्याची जी पातळी होती ती मोठी होती. आपण पाहू शकता, माझे पाहू शकता, ही सगळी दुकानं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पूर्ण जी घरं आहेत संपूर्ण घराच्या पहिल्या तळमजल्यापर्यंत पूर्ण पाणी गेलं आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तरी या ठिकाणी नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इथले नागरिक खऱ्या अर्थाने आता हवालदिल झालेले आहेत. असाच जर पाण्याचा ओघ कायम राहिल्यास, पावसाचा मारा चालू राहिल्यास या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इथले नागरिक या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत. दरवर्षीच्या या संकटानं होत्याचं नव्हतं करून टाकतो हा संपूर्ण पाऊस. आपण पाहू शकता सगळी दृश्य, इथली पूर्णतः इथली शेती पाण्याखाली गेली आहे, इथली घरं, इथली माडबागा आहे ती संपूर्ण पाण्याखाली गेली आहेत. संपूर्ण घरात प्रत्येकाचे पाणी गेले. नागरिक खऱ्या अर्थाने या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत. दहशत आहे पावसाची, नागरिकांच्या मनात भीती आहेत. लहान मुलं, वृद्ध घाबरलेले आहेत. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आपण कापई या ठिकाणी पाहू शकता. मी या ठिकाणी गुडघाभर पाण्यात आहेत आणि पुढे जे पाणी आहे ते पाण्याचा ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पूर्ण दुकानं आपण पाहू शकतात पाण्याखाली गेलेत. टू व्हीलर्स, गाड्या संपूर्ण पाण्याखाली गेले आहेत. पूर्ण दुकान पाण्याखाली गेलेलं आहे. संपूर्ण परिस्थिती या संपूर्ण परिसराला एक नदीचं स्वरूप आपण पाहू शकतो आलेलं दिसून येते आणि प्रचंड प्रमाणात इथल्या नागरिक या ठिकाणी दहशतीखाली आहेत. म्हणजे बोलण्यास शब्द नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथल्या व्यावसायिकांचं नुकसान झालं आहे. आताच कुठेतरी तरुण आपल्या व्यवसायाला सुरुवात करत होते एक गुवारी देण्यासाठी आपल्या कुटुंबाला. मात्र कालच्या पावसानं होत्याचं नव्हतं झाले. या ठिकाणी माझ्यासोबत जो तरुण आहे त्याने आत्ताच कुठेतरी पोल्ट्री निर्माण सुरू केली होती आणि ते पोल्ट्री रात्री आलेल्या 4:30 वाजता आलेल्या पाण्यानं त्याचं होत्याचं नव्हतं झालं आहे आणि जे कोंबड्या होत्या, जी पिल्लं होती सगळी वाहून गेले. काय सांगतील नक्की काय रात्री परिस्थिती होती? रात्री परिस्थिती आली काय, काल दिवसभर पाऊस जोरात पडला, त्याच्यामुळे काय ते समजणं एवढं काय मार्गच नाही. वाटलं होतं पाणी येणार, पण एवढं काय येणार एवढं वाटलं नव्हतं. विचार केला होता काहीतरी पोल्ट्री काढायची नाही, पिल्लं काढायची की नाही बाहेर, पण ते नंतर पाऊस कमी झाला तेव्हा एवढं काही पाणी भरलं नव्हतं. पण अचानक रात्री आम्ही घरी गेल्यानंतर अचानक रात्री पाऊस एवढा पडला काय माहिती आहे, पाण्याचा ओघ एवढा आला काय तर संपूर्ण पोल्ट्रीवरून पाणी गेलं. त्या पोल्ट्रीत नाही म्हटलं तरी 12-13 हजारची कोंबडी होती. 13 हजारची कोंबडी होती. मशीन होती, आतमध्ये फ्रीज होतं, सगळं काटा होता, मशीन मापायचं वजन काटा होता.
एवढं पाणी आलं का ते पोल्ट्रीवरून पाणी गेलं, त्यामुळे आतमध्ये ना तरी आम्ही कमीत कमी नुकसान लावलं आहे काय ते एक 65,000 रुपयाचं आमचं स्वतःचं नुकसान झालं आहे. इतरांचं झालं ते गोष्ट वेगळी. इकडे खूप लोक या घरांमध्ये खूप लोक होती, ती लोक गेली आणि खूप असं विचार करण्याच्या पलीकडे नुकसान झालं आहे त्या लोकांचं पण. आणि त्या लोकांकडे एवढं सामान होतं, आमचं तेवढं सामान झालं, आम्ही नवीन खोलून पण आमचं एक 60-65,000 रुपयाचं नुकसान होतं आहे, तर त्या लोकांचं किती झालं असेल. कॅमेरामन हर्षल नळेकरसह भगवान शेळटे, सिंधुदुर्ग लाईव्ह, शिरला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. बांदा शहराला पुरानं घेरल्यानंतर खरं तर प्रशासनानं तातडीनं रेस्क्यू टीम पाठवणं आवश्यक होतं. मात्र बांदा वासियांच्या एकजुटीचं पुन्हा एकदा दर्शन घडलं असून आपत्तीत असलेल्या सर्वांना बांदा वासियांनी एकमेकांच्या सहाय्यानं सुखरूपपणे बाहेर काढलं. आमचे सब एडिटर भगवान शेळटे यांनी बांद्यातील ग्रामस्थांशी साधलेला हा संवाद. काल रात्री आलेल्या मध्यरात्री आलेल्या पाण्यानं म्हणजे खरं तर बांधावासियांची झोप उडाली. ही कालची रात्र म्हणजे बांधावासियांसाठी काळ अर्थ ठरली. मात्र प्रशासनाची कुठली टीम या ठिकाणी दाखल नव्हता. इथले ग्रामस्थ एकजूट होऊन त्या ग्रामस्थांनी इथल्या नागरिकांचे जीव वाचवले, इथल्या व्यापाऱ्यांचा माल बाहेर काढला. आपल्यासोबत ज्या रेस्क्यू टीममध्ये इथले जे नागरिक होते आपल्यासोबत काय सांगाल, कालचा अनुभव काय होता तुमचा? आज सकाळी 6 वाजता पाणी मार्केटमध्ये आलं आणि त्यावेळी मार्केटमध्ये एवढं फास्ट पाणी आलं की एवढ्या वर्षात कधी पाणी एवढं फास्ट आलं नव्हतं. आणि व्यापाऱ्यांना फोन लावणार तर व्यापाऱ्यांचे फोन सगळे स्विच ऑफ होते, म्हणजे रेंज नसल्यामुळे फोन पण लागत नव्हते. त्याच्यामुळे ह्या वर्षी व्यापाऱ्यांचं भरपूर नुकसान झालं. तरी पण आम्ही लोकांची शेटर उघडली आणि स्वतः सामान वर नेऊन ठेवलं आणि सगळ्यांना मदत केली व्यापार. नक्कीच. खरं तर हवामान विभागाने काल संध्याकाळी पुढचे 5 ते 6 तास मुसळधार पाऊस पडणार असा इशारा दिला होता. हा इशारा बघून इथल्या म्हणजे तिलारी धरणाच्या प्रशासनानं या इथल्या व्यापाऱ्यांना, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थाने इशारा देण्याची गरज होती. इथली रेस्क्यू टीम पाठवण्याची गरज होती. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रशासनाकडनं हालचाली न होता इथले ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामन हर्षल नळेकरसह भगवान शेळटे, सिंधुदुर्ग लाईव्ह, बांदा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. JEE मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट JEEच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटून हे पूल धोकादायक बनलाय. पुलाचा पुढील भाग वाहून गेला असून हे पूल जवळजवळ वाहून गेल्यात जमा आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रेवती राणे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गामध्ये कालच्या 2 दिवसाचा जो मुसळधार पाऊस आला, त्या पावसामुळे आता सिंधुदुर्गात बऱ्याच ठिकाणची पुलं आणि बऱ्याच ठिकाणची नद्यांना पूर आल्यामुळे वाहून गेलेली आहे. त्यापैकीच एक हे आंबेरी पूल आहे आणि ही इतकी 2 वर्ष झाली गेली, 2 ते 3 वर्ष ह्या पाठपुरावा करत आहोत की ह्या पूल नवीन बांधण्यात यावा. परंतु आजपर्यंत ह्या पुलाचं नवीन बांधकाम हे झाले नाही. फक्त टेंडर प्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि ते फाईल कार्यालयात आहे. एवढंच फक्त एक शासकीय उत्तर आजपर्यंत आपल्या ह्या माणगाव खोऱ्यातल्या लोकांना मिळत आहे. तर कुठेतरी ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या पुलाचं काम झालं पाहिजे, जेणेकरून लोक ह्या पुलाचा नेहमीसाठी उपयोग होतो, नेहमी रेग्युलर ह्याचा उपयोग केला जात असतो. आणि जर असं झालं तर
लोकांचा संपर्क आहे दोन गावांचा दोन ह्यांचा बऱ्याच गावांचा संपर्क ह्या पुलामुळे रखडलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनानं ह्या विषयी लक्ष घालून लवकरात लवकर शासनानं ह्याचं लक्ष घातलं पाहिजे आणि त्याच्यासाठीही आम्ही राष्ट्रवादीतर्फे मागणी करणार आहोत की ह्या पुलाचं बांधकाम हे लवकरात लवकर व्हावं. ह्यासाठी नक्कीच वाटतं की पावसाळ्यानंतर आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करू आणि जेणेकरून हे पूल लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्नही करण्याचा आमचा मानस आहे. काय झालं आहे, शासनाचं जे बजेटमधून जे आपलं 6,25,00,000 रुपयाचं हे ब्रिज मंजूर आहे, फक्त कोरोनाचा कालावधी असल्यामुळे जरा विलंब होतो आहे. तर हे टेंडर आता त्याचे टेंडर प्रोसेस वगैरे झालेली आहे. फक्त काही कोरोनाच्या कारणामुळे ते थांबलेलं असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये चालू होईल ते काम. दीपकबाईंचं मी अभिनंदनच करतो, कारण त्याने दीपकबाई पालकमंत्री असल्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नाचं आणि मुख्यमंत्री त्यावेळी तिचं शासन होतं त्यावेळी जे मंजूर झालेलं आहे आणि त्या सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो, कारण त्यांनी हे पूल मंजूर सर्वांचं ते अभिनंदन करतो, कारण त्यांनी मंजूर केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करणं आम्हा लोकप्रतिनिधींना खरं म्हणजे करायलाच पाहिजे त्यांचं अभिनंदन. आणि काही कोरोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष गेली, त्यामुळे हे काम रखडलेलं आहे आणि हे येत्या नोव्हेंबरपासून पुलाचं काम चालू होईल. परिस्थिती भयानक आहे, कारण नांदेलीसारख्या गावामध्ये पाणी शिरलं आहे. इथे बागवेवाडी, बेनवाडी, धरणवाडी, मानगावमध्ये पाणी, तसंच वरच्या 27 गावांचा पूर्णतः संपर्क 2 दिवस तुटलेला आहे. पण आपल्या परीने मदत कार्य चालू आहे. आज सकाळी 5 वाजता स्वतः तहसीलदार, कुडाळचे तहसीलदार फाटक साहेब, तसेच आमच्या कुडाळ तालुक्याचे PI शंकर कोरे सुद्धा सकाळी हजर होते. त्यांचीसुद्धा प्रशासनाची मदत चालू आहे. वरूनसुद्धा पालकमंत्री तसेच दीपकबाई केसरकर, आमदार वैभव नाईक आणि आमचे खासदार विनायक राऊत यांचासुद्धा आमच्याशी संपर्क चालू आहे. ते फोनवर आमच्याशी बातचीत करत आहेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. JEE मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट JEEच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला पावसानं झोडपून काढलं असून आंबेरी येथील कर्ली नदीला पूर आल्यानं आंबेरी पुलावर पाणी आलंय. तब्बल 2 दिवस वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली. या परिस्थितीचा आढावा घेतला आमचं पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी. नमस्कार, मी भरत केसरकर. सिंधुदुर्गमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. धुवाधार पावसाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे. तब्बल 5 ते 6 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. ही जी काही दृश्य आहेत माणगाव खोऱ्याला पावसाने झोडून काढले, याची आंबेरी पूल जे आहे जवळजवळ वाहून गेल्यात जमा आहे. ही स्थिती आहे पुलाची. गेले 2 दिवस हे पूल पाण्याखाली होतं आणि यानंतर ही जी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात, कशा पद्धतीने पूल आहे, पूल वाहून गेलं हे पाहायला मिळतंय. संपूर्ण पूल जे आहे हे पाण्याखाली 2 दिवस गेल्यानंतर या पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे. पुलाचा डांबराचा वरील भाग जो आहे वाहून गेला पाहायला मिळत आहे. निश्चितच हे धोकादायक मानलं गेलं आणि धोक्याची घंटी बांधली जाते. पुलावर अजूनही 2 दिवस पाणी आहे. पोल आलेले आहेत, पोल हे वाहून गेलेले पोल पाहायला मिळत आहेत. मात्र हे पूल जे आहे पूल धोकादायक बनलेलं आहे. अजूनही वाहतूक जी आहे वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळते. एकंदर स्थिती आहे ही भयावह स्थिती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आताची सगळ्यात मोठी बातमी, तब्बल 2 दिवस उलटून गेलेले आहेत आणि आंबेरी पूल पाण्याखाली आहे. आणि यानंतर ह्या पुलाची सुरुवातीला जी काही आपण थेट दृश्य बघितली, या दृश्यामध्ये पुलाचा भाग काही वाहून गेलेला आहे, रस्ता खचलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच ज्या पुलावरून पाणी वाहत आहे हे पूल नेमकं आहे की नाही हे पाहणं
रस्त्याचं ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आता कुठेतरी खडबडून जागा झाला आहे. गेले कित्येक वर्ष हे पूल व्हावं अशी मागणी सातत्याने इथले ग्रामस्थ करत होते. माजी गृहराज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या पुलाला मंजुरी दिलेली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णपणे निद्रित अवस्थेमध्ये होते. सातत्याने लोकांच्या मागणीकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत होते. त्यामुळे अधिकारी किती निर्डावलेले आहेत याचं चित्र स्पष्ट होतंय. याला जबाबदार कोण आणि जर पूल वाहून गेला आणि 27 गावांचा संपर्क तुटला याला बांधकाम विभाग जबाबदार राहणार का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तुर्तास तरी मोठी बातमी हाती येते की ज्या पुलाला धोकादायक स्थिती निर्माण झालेली आणि 27 गावांचा गेले 2 दिवस संपर्क तुटलेला पाहायला मिळतोय. अधिकारी कर्मचाऱ्यांनो आता तरी जागे व्हा आणि निश्चितच पालकमंत्री तुम्ही जर व्हिडिओ तुम्ही हा जर बघत असाल तर यामध्ये जे दोषी असणार आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तुम्ही कारवाई करणार की नाही. ग्रामस्थांची मागणी आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा. मग तुर्तास 27 गावांचा संपर्क आहे हा गेले 2 दिवस तुटलेला आहे आणि माणगाव ची नाळ जोडणारं 27 गावांना जोडणारं हे पूल धोकादायक मानले जाते. कॅमेरामन हर्षलचा भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, आंबेरी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो नाव तर एकच गाजतंय परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. आंबोलीमधील दरड कोसळल्यानंतर संजू नेरुरकर यांनी बॅरिकेड लावून रस्ता बंद करण्याची विनंती केली होती, पण पोलिसांनी दिलेली उत्तरं याची कैफियत नेरुरकर यांनी सिंधुदुर्ग लाईव्ह जवळ मांडली. नेमकं संजू नेरुरकर कसे बचावलेत पहा. 12:10 वाजता आंबोली पोलीस चौकी इथे माझी गाडी आलेली. तिथं आल्यानंतर पोलिसांना मी विचारलं की आंबोली घाट हा चालू आहे का व्यवस्थित म्हणून. त्यांनी म्हटलं जाण्यास हरकत नाही, घाट व्यवस्थित आहे. साधारण 500 मीटर पुढे आलो. पहिला कडा जो मिळतो तिथं तर संपूर्ण 2.5 फूट रस्त्यावर पाणी आणि दगड पडत होते. तोपर्यंत गाडी बरीच माझी पुढे गेलेली होती त्या पाण्यातूनच. व त्या 2 गाड्यावाले फसलेले होते आणि परिस्थिती अशी दिसली एवढे मोठे दगड पडत आहेत. तिथं गाडी रिव्हर्स केली आणि त्यांनी त्यातल्या एका गाडीवाल्याने गाडी रिव्हर्स काढली माझ्या पाठनं आणि पाठी आणण्याचे प्रयत्न केले. ज्या परिस्थितीत मी गाडी पाठी काढली, गाडी फिरणं मुश्किल होती. जर तिथं काही वेळ आणि थांबलो असतो की ती दरड कोसळली आहे ती संपूर्ण रस्त्यावर आलेली असती. आणि अशाच पाठी येऊन सगळ्या लोकांना तिथं मी थांबवलं की आणि पोलिसांना कल्पना दिली बॅरिकेड लावा आणि रस्ता बंद करा की लोकांचे जीव धोक्यात आहे तिथं जातील तर. आणि अशा परिस्थितीत रात्रभर आम्ही आंबोलीत काढली. 12 वाजून 10 मिनिटांनी घास पाठ करत होतो. 12:10 ते 12:15 मध्ये या दरम्यान होतो मी आंबोली घाटात पास करायला. जवळजवळ 700 मीटर घाट मी पास केलेला होता त्या दरम्यान मी. आणि तेवढा रिव्हर्स गेलो आणि 2.5 फूट पाणी रस्त्यावर होतं. धबधब्यांचं पाणी आलेलं संपूर्ण दगड पडत होता जोर जोरात. पोलिसांना आम्ही विचारलं की तुम्हाला घाट चालू न होता तर तुम्ही सांगायची कल्पना द्यायची होती. तर पोलिसांना म्हटले आम्हाला की आम्हाला काय डोळे नाही आहेत तिथं जाऊन बघायला आहे असं पोलिसांनी उत्तर दिलं. आम्ही इथं बसलेलो आहोत, आम्हाला कसं समजणार तिकडे काय झालंय ते. हां, माझ्याकडे महेंद्र थार गाडी होती आणि मी होतो पुढे. त्याच्या मागून गाडीवाले येत होते माझ्या. त्यांनाही मी तिथं रिव्हर्स केलं. मग फिरवली गाडी आणि सगळ्यांना रिव्हर्स यायला सांगितलं. मग त्यांनी पण सकाळी मला सगळेजण म्हटले बरं झालं आम्ही गेलो नाही म्हणून आम्ही बसलो होतो सगळे चाप आणि जीव धोक्यात झाला होता सगळ्यांचा मात्र त्या प्रसंगात. हां, धबधब्याच्या अगोदरचा जो पहिला सुरुवातीचा आहे पोर्शन, पहिला जो देवस्थानाचा इथलं तो कडा आहे तिथून दगड पडत होते. त्याच्यानंतर पुढच्या मधला पोर्शन सोडला की ते दरवर्षी बांधकाम करतात आणि जे बांधून ठेवलेलं आहे कठाडा त्याच्या पुढची दरड पूर्ण कोसळलेली आहे. तिथं पडत होता आणि पाण्याचा फ्लो तिथं जास्त होता बरोबर. आणि ज्यावेळी मी रिव्हर्स आलो त्यावेळी पहिलं आधी तिथल्या लोकांना रिव्हर्स यायला सांगितलं आणि मग पोलीस स्टेशनला तिथं थांबलो चौकीकडे. पोलिसांना तुम्ही जाऊन परिस्थिती बघा आणि बॅरिकेड लावा आणि लोकांना जायला देऊ नका आणि खालीही कळवा, खाल्लं लोकांनी वर येऊ नये म्हणून, वरची परिस्थिती बिकट आहे म्हणून. हे मी पोलिसांना रात्री सांगितलं. रात्रभर मी पंपात गाडीतच थांबलो आणि सकाळी 8:15 वाजता समजलं की पूर्ण दरड कोसळली. पोलिसांना जाऊन परत चौकशी केली मी आणि गाड्यांच्या रांगा लागलेल्याच होत्या, बॅरिकेड लावलेले होते पोलिसांनी. तर जाण्याचा मार्ग काय एवढा चालू होणार नाही कळलं. त्यावेळी चौकुळ मार्गे तो कुंभारली घाट आहे एकदम दरी खोऱ्यातला, त्या मार्गे मी
आता 12-11 वाजत आले आहेत. इतके तास लागले मला इथपर्यंत पोहोचायला. बांद्यामार्गे आलो. बांद्याला सुद्धा हायवेच्या दोन्ही बाजूला पूर्ण पाणी आहे आणि कुंभारली घाट सुद्धा संपूर्ण दरड अशा कोसळत आलेली. गाडी सुटण्या एवढाच रस्ता आहे. बराच रस्ता कच्चा आहे 9 किलोमीटरचा. त्याच्यात कुठलीही माणसांची पासून नाही आहे तिकडे. त्या रस्त्याने मी आलो. आंबोली घाट बंद आहे आणि मी घावनळे गावात जायचं आहे, तर आमच्याकडे जाणारा रस्ता सुद्धा तिथं पाणी भरलेलं आहे, आंबेरीत आहे. त्यामुळे हाही रस्ता घरी जाण्याचा बंद आहे. आता 12 तास मला झालेले आहेत गाडीत आंबोलीपासून इथं पोहोचायला 30 किलोमीटरला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. मुसळधार पावसामुळे आंबोली घाट मार्गात अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आंबोली घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल 14 तासानंतर ही दरड जेसीबीच्या साहाय्यानं दूर करण्यात आल्यानंतर आंबोली घाट मार्गावरील वाहतूक दुपारी 2च्या सुमारास पूर्ववत झाली आहे. काल सायंकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत आंबोलीमध्ये तब्बल 435 इंच पावसाची नोंद झाली. या पावसामुळे आंबोली घाटात मुख्य धबधब्यापासून अर्धा किलोमीटर पुढे व पूर्वीचं वस मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली होती, ज्यामुळे तब्बल 12 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. परंतु बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने उशिरा का होईना परंतु ही दरड दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हटवली. आता ही दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. सुरुवातीला भाजी, कोंबड्या, अंडी अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडण्यात आले आणि आता इतर मोठ्या वाहनांना सोडण्यात येत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. मुंबई गोवा महामार्गानजीक वेताळ बांबर्डे तेलीवाडी इथं घरं पाण्यात बुडाली असून आपत्कालीन यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरंच तर एकंदरीत पावसाने मात्र कहर माजवला आहे. गेले 2 दिवस सुद्धा मुसळधार पाऊस सुरुवात झालेली आहे. या पावसाचा परिणाम मात्र कुडाळमध्ये काळप नाका असेल, पावशी असेल, पंदूर असेल, उमरमळा असेल, या चारही बाजूला मुंबई गोवा महामार्गाच्या ठिकाणी पाणी भरलंय संपूर्ण. ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे एक शिरवलकर म्हणून कुटुंबीय आहे, त्यांचं घर आहे. खरंच ज्या ठिकाणी आपण जी परिस्थिती पाहतोय ती पूर्णपणे ते त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. मात्र पाण्याची ज्यावेळी त्यांना ही परिस्थिती जेव्हा लक्षात आली त्यावेळी मात्र त्याने तात्काळ हे कुटुंब मात्र बाहेर आलेले आहेत. त्या घराचे मालक जे शिरवलकर आहेत ते आपल्यासोबत आहेत. शिरवलकर, काय सांगू शकाल की ही काय नेमकी परिस्थिती होती आणि कसं तुम्ही यातून बाहेर आलात? सुरुवातीला म्हणजे सकाळी 6:30च्या दरम्यान पाणी आलेलं, कंबरभर पाणी होतं. त्यातून मी बाहेर येऊन थोडंसं ब्रेड वगैरे घेऊन आलो आणि दिले मुलांना. आणि त्याच्यानंतर अंदाज आला नाही, पण इतकं 1 तासाभरात पाणी भरलेलं आहे की काय समजत नाही की पाणी कुठून आलं. धरणाचं पाणी आहे की नदीत एवढा पूर आला आहे. आत्ता सध्या स्थिती बघितली तरी इथे पाऊस नाही आहे, पण हे पाणी मला वाटतं वरून येतं आहे कुठंतरी. आणि हे असं पूर आम्ही पहिल्यांदा बघायचो लहान असताना. इतका पूर आत्ताच बघतोय मी बऱ्याच वर्षानंतर, असं मला वाटतं. एकंदरीत आता प्रशासनाची यंत्रणाची माणसं इथे आलेली आहेत. तुम्ही आता बाहेर कसं काय येणार आहे? काय परिस्थिती? आता माझी मुलं तिकडे आहेत आतमध्ये, त्यांना आणायचं आहे मला बाहेर. आता त्यासाठी काय होडीची वगैरे व्यवस्था केली आहे? सध्या तरी काहीच नाही. बघू, थोड्या वेळ बघूया. आमचे ग्रामसेवक आहेत इथे, ते हिराहिरीचे आम्हाला त्यांनी रात्री पण सांगितलेलं, मला सांगितलेलं की तुम्ही बाहेर या. आता बाहेर म्हटलं एवढा नसेल पाणी येणार, अंदाज नव्हता. घर पण माझं उंचावरती आहे, त्याच्यामुळे म्हटलं थांबूया. पण आता ही परिस्थिती बघितली तर मुलांना बाहेर आणणं गरजेचं आहे.
त्यांनी मला सूचना केलेली, त्यांच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो. एकंदरीत जे आपत्कालीन परिस्थिती आहे ते इथले जंगले भाऊ आपल्यासोबत आहेत, इथले ग्रामसेवक आपल्यासोबत आहेत. मात्र ते घटनास्थळी हजर झालेले आहेत, मात्र ते देखभाल करत आहेत. ज्या पद्धतीने जसं जसं पाणी वाढतंय त्या पद्धतीने ते इथे थांबून त्याचा आढावा घेत आहेत. सोबत जंगले साहेब आहेत. जंगले साहेब, इथली परिस्थिती अगदी गंभीर होत चाललेली आहे आणि तुम्ही घटनास्थळी हजर झालेले आहात, काय सांगू शकाल? सर, या आपत्कालीन परिस्थितीत आमची शासकीय पातळीवर सर्व यंत्रणा, ग्रामपंचायत दक्षता कमिट्या सतर्क आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आता पंदूर, वेताळा, वामर्डे दोन्ही ठिकाणी मी भेटी दिल्या, तिथल्या यंत्रणेला सतर्क केलेलं आहे. कुठे काय उद्भवली परिस्थिती तर आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधून त्यांना आवश्यक सहकार्य केलं जाईल, लोकांना सुरक्षित ठेवलं जाईल. कॅमेरामन हर्षलसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, पावशी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद झालाय. पावशी इथं रस्त्यावर पाणी आल्यानं महामार्ग ठप्प झालाय. याचा आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्ग नगरी करेस्पॉन्डंट गुरुप्रसाद दळवी यांनी. एकंदरीत रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडलेला आहे त्या मुसळधार पावसाने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गावर मात्र संपूर्ण पाणी आलेलं असताना वाहतूक इथे थांबलेली आहे. ज्या ठिकाणी मी उभा आहे तो जी लाईव्ह चित्र तुम्ही पाहताय, या ठिकाणी पूर्णपणे गाड्या साईडला उभ्या राहिलेल्या दिसत आहेत, माणसं चालत येताना दिसत आहेत. पूर्णपणे रस्त्यावर संपूर्ण हा जो परिसर आहे तो त्यामध्ये पाणी आलेलं आहे. मात्र रात्री जो मुसळधार धो जो पाऊस पडत चाललेला आहे त्याचे हे परिणाम झालेले आहेत. हायवे पोलीस जे असतील अरुण जाधव यांची टीम इथे दाखल झालेली आहे. काही वेळातच इथे आपत्कालीन यंत्रणाही येणार आहेत. अग्निशमन दलाची ही तुकडी इथे दाखल होणार आहे. जी दृश्य आताही ज्या ठिकाणी मी पाहतोय त्या ठिकाणी मी माझ्या दर्शकांना दाखवतोय की इथे एसटी महामंडळाच्या गाड्या थांबलेल्या आहेत. ज्या गाड्या या मार्गाने जात आहेत त्याच मार्गाने यू टर्न मारून पूर्णपणे गाड्या पाठीमागे जातात. कुडाळ करून येणारी जी पूर्ण वाहतूक आहे ती वाहतूक पूर्ण बंद झालेली आहे. ते पलीकडे थांबलेले आहेत. आपत्कालीन यंत्रणा मात्र याचा हे करत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर मात्र असाच जर मुसळधार पाऊस सुरू राहिला तर मुंबई महामार्ग परत एकदा पुन्हा ठप्प होण्याची चिन्ह दिसत आहेत. कॅमेरामन हर्षलसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. बांदा शहराला पुराच्या पाण्यानं वेढलंय. ही दृश्य थेट ड्रोन कॅमेऱ्यातून खास सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्शकांसाठी.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. कुडाळ तालुक्यात गेले 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. कार्ली नदीला पूर आल्यानं नदीकाठची गावं बाधित झाली आहे. 207 लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. याबाबत सिंधुदुर्ग लाईव्हला तहसीलदार अमोल फाटक यांनी माहिती दिली. कुडाळ तालुक्यामध्ये माणगाव खोऱ्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली गेल्या 24 तासामध्ये, त्यामुळे कर्ली नदी त्याच्या इशारा पातळीच्या वरती वाहून गेल्यामुळे, पाणी वाहत असल्यामुळे कर्ली नदीची किनारी नानेली, माणगाव, बिगवणे, पावशी या ठिकाणी अभूतपूर्व अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि प्रशासनाच्या वतीनं मग त्या ठिकाणी मदत कार्य करून लोकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले होते. आणि पुरामध्ये जे काही त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं असे एकंदरीत पूर्ण तालुक्यामध्ये 54 कुटुंब, ज्यामध्ये 207 सदस्य होते, असे आपण स्थलांतरित केलेले आहे. सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थानांतरित केलेलं आहे आणि ते त्यांच्या नातलग वगैरे सुरक्षित स्थळी आता सध्या निवास करीत आहे. तरी हवामान खात्याच्या आता झालेल्या निर्देशानुसार येत्या काही कालावधीमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि मुसळधार पाऊस असाच येत्या 2-3 दिवसामध्ये पण बरसणार आहे. तरी कर्ली नदीच्या किनारी असलेले जे काही रहिवासी आहेत त्यांना असं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी नदी पातळीवरती विशेष लक्ष द्यावं आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं आणि ज्यांना कुणाला स्थलांतरित होण्यामध्ये काही अडचण असेल त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. आणि कुडाळ तालुक्यातील जनतेला प्रशासनाच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की येत्या काही दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे आणि रस्ते वगैरे ब्लॉक होण्याची शक्यता असल्यामुळे कुणीही अतिआवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आपल्या घरी सुरक्षित सगळ्यांनी राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने सर्वांना करण्यात येत आहे. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. तिलारीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आता पुराचं पाणी थेट साटेली भेडशी आवाडे भेडशी बाजारपेठेत घुसू लागलंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या तिलारी प्रकल्पामुळे आज पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आपण पाहू शकतो, मी आता दोडामार्ग बांधा राज्यमार्गावरील मडरिया पुलावर आहे. ही जी पूरस्थिती आहे ती आपण पाहू शकतो. माझ्या मागे संपूर्ण तिलारीची नदी कशा पद्धतीने धो धो वाहते याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे. जो दोडामार्ग बांधा राज्यमार्ग आहे
त्या राज्यमार्गावर पाणी आलेलं आहे। दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर सुद्धा तिलारी नदीचं पाणी पोहोचलेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत। तिलारी प्रशासनाने जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती त्या पद्धतीने खबरदारी घेतल्याचं चित्र या ठिकाणी दिसत नाहीये। जे कालचं पावसाचं प्रमाण होतं तर तिलारी थोडंसं कमी होतं, 78 मिलीमीटर गेल्या 24 तास पाऊस झालेला, पण आज जो पाऊस झालेला आहे म्हणजे काल सकाळनंतर जो पाऊस झाला मध्यरात्रीपर्यंत तो 200 मिलीमीटरच्या आसपास आहे। याचीच परिणिती तिलारी नदीला महापूर आलेला आहे। आत्ताच्या घडीला आम्ही जे तिलारीचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे त्यांच्याकडनं माहिती घेतली, सुमारे 1200 क्युमेक्स इतक्या वेगानं पाणी साठा जो आहे तिलारी धरणातून बाहेर पडतोय। तिलारी धरणातनं पाणी सोडल्याच्या अफवा या ठिकाणी व्यक्त केल्या जातात, मात्र तिलारी धरणात मुळात दरवाजेच बंद केलेले नाहीयेत। तिलारी धरणाचे जे दरवाजे 4 दरवाजे आहेत सांडवा धरणाचे ते ऑलरेडी ओपन आहेत। 20 ऑगस्ट पर्यंत या धरणाचे दरवाजे ओपन राहणार आहेत, त्यामुळे ज्या पद्धतीने पावसाचा वेग वाढणार आहे, पावसाचं प्रमाण वाढणार आहे, त्या पद्धतीने पूरस्थिती अधिक निर्माण होणार आहे। काल रात्री पहाटे 3 नंतर ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आत्ता जी परिस्थिती मंडळीतील बडमेवाडी बाजारवाडी ही गावं पाण्याखाली, ही ह्या ज्या वाड्या आहेत यांना पुराचा फटका बसलेला आहे। काही जी घरं आहेत 20 कुटुंबांना स्थलांतर केल्याची माहिती तहसीलदारांनी दिलेली होती, मात्र अजूनही काही कुटुंब या पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत। साटेली, बेळशी, भरपाल, कुळासे या गावांनाही पुराचा फटका बसलेला आहे। घोडगेवाडी असू दे, घोडगे असू दे, आणि सगळ्यात मोठा जो फटका बसलेला आहे या तिलारी धरणाचं पाणी दोडामार्ग तालुक्यातून जे गोवा राज्याला मिळतं, पेडणे आणि जो बिचोली तालुका आहे या दोन्ही गोवा राज्यातील अनेक गावं सुद्धा या पूरस्थितीमध्ये सापडलेली आहेत। 6 गावात पाणी शिरलेलं आहे। एकंदरीत जी परिस्थिती पाहता आत्ता आज शुक्रवारी सकाळचे 9:30चा वेळ झालेला आहे, मात्र कुठेतरी पाण्याचा प्रवाह जो आहे, पाण्याचा नदीची पातळी आहे ती कुठेतरी कमी होताना दिसते। निश्चित ही दिलासादायक बाब आहे, मात्र वेधशाळेने जो इशारा दिलेला आहे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होणार आहे त्याचा फटका कुठेतरी बसू शकतो। यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, निश्चित सुरक्षित स्थळी जावं अशा प्रकारचं प्रशासन आवाहन करतंय। दोडामार्गचे तहसीलदार आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अरुण कानोलकर पहाटे 6 वाजल्यापासून मंडळी येथे होते। आता पोलीस निरीक्षक नदाब मॅडम सुद्धा पोहोचलेले आहेत। जे नागरिक, जे लोक अशा धोकादायक पूरस्थिती पाहण्यासाठी येतात त्यांना कुठेतरी पुन्हा माघारी परतण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करतोय, मात्र एकूणच परिस्थिती पाहता तिलारीचा हा महापूर निश्चित लोकांच्या उरात धडकी भरवणार आहे। धरणाचं पाणी तिलारी नदीत आल्यानं पूर आल्याची माहिती यावेळी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी दिली। नमस्ते, मी कार्यकारी अभियंता रोहित कोरे। तिलारी प्रकल्पाचा जो धरण साठा आहे तो जून 21 अखेरच सांडवा पातळीपर्यंत भरलेला होता। सांडवा पातळीपर्यंत भरल्यानंतर काय होतं तर जितका काही पाण्याचा पावसामुळे येवा आहे नदीवर असेल, इतर क्षेत्रावर असेल, धरण क्षेत्रावर, तो सगळा नदीमध्ये वर्ग होतो। त्यामुळे आता जे काही पाऊस पडणार आहे त्यातला काहीच साठा धरणामध्ये होणार नाही, ते डायरेक्ट पाणी नदीमध्ये येणार आहे। आणि त्यासाठी लोकांना इतकंच सांगणं आहे की आता पाऊस कमी झालेला आहे, पण जर पुढे जसं ढगफुटीची वगैरे शक्यता दिलेली आहे हवामान खात्याने, जर तसा अति पाऊस झाला तर फक्त लोकांनी काळजी घ्यायची, कारण आता जो धरणातून बाहेर पडणारा पाण्याचा प्रवाह आहे तो 1123 क्युमेक्स आहे। मॅक्सिमम फ्लो आहे तो आपला 3200 साठी डिझाईन आहे डॅम, पण आता 1100 जो चालू आहे त्याच्यामुळे नदीतली पातळी आहे ती 43.6 म्हणजे जी धोका पातळी आहे त्या पातळीपर्यंत गेलेली आहे। आणि पुढील जो हवामान खात्याने निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार ही धोका पातळीपेक्षा पाणी जास्त वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे फक्त लोकांनी काळजी घ्यायची त्यांची सुरक्षिततेबाबत। याच्या बाबतीत जिल्हास्तरीय कमिटीमध्ये याचा निर्णय घेण्यात येतील। आता सद्यस्थितीत तरी आपली प्रायोरिटी हीच आहे की लोकांना सुरक्षित जिथे अडचण होते तिथून बाहेर काढणं किंवा त्याबद्दल निर्देश देणं। आम्ही स्वतः आता डॅमवरच आहोत, याबद्दल काही अधिक माहिती द्यायची असेल किंवा आपल्यापर्यंत काही मेसेज पोहोचवायचा असेल तर आम्ही तसं कळवू। दोडामार्ग तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार यांनी संभाव्य परिस्थितीनुसार तिलारीत एनडीआरएफ टीमला पाचारण केल्याची माहिती सिंधुदुर्ग लाईव्हला दिली। काल संध्याकाळी 6-7 पर्यंत तशी परिस्थिती कंट्रोलमध्ये होती। मी स्वतः ते जाऊन आलो होतो, साधारण टेकोना आणि तिलारी नगरपर्यंत, त्यावेळी परिस्थिती कंट्रोलमध्ये होती। फक्त त्यावेळी साटेली बेडशी पुलावर पाणी होतं आणि ते वरून दुसरा पर्याय मार्ग आहे तिथून वाहतूक चालू होती, पण नंतर रात्री अचानक पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यातच तिलारीचा जो विसर्ग चालू आहे कंटिन्यू 14 तारीखपासून त्यांनी सुरू केला आहे, त्यामुळे ते पाणी रात्री आलं। पहिल्यांदा आवाडे गावात आलं, मला 3-3:30 वाजता त्याची माहिती मिळाली
तिथली 4 फॅमिली शिफ्ट केल्या आम्ही तिथे फोनवर कॉन्टॅक्ट करून, ते पोलीस पाटील वगैरे तिथले ग्रामस्थांनी सहकार्य करून ते केल्या. त्यानंतर फाटेली बेडशीच्या पुलावर परत पाणी आलं आणि मोठ्या पुलावरही पाणी आलं. त्यामुळे तिकडचा पूर्ण रस्ता म्हणजे दोडामार्ग ते तिलारी या पूर्णपणे वाहतुकीला बंद झाला. पण अजूनपर्यंत तिथे काही जीवितहानीची हे नाही आहे. थोडंसं साठेली बाजारपेठेत पण थोडंसं पुलाच्या लगत कॉलनीच्या लगत थोडं पाणी जास्त प्रमाणात आहे. पूर्वी जी पाणी यायचं त्यापेक्षा थोडंसं प्रमाण जास्त आहे. तसंच आता इकडे मणेरीला पुलावर दोन्ही बाजूला पाणी आले. त्यामुळे तिथल्या मणेरी 30 फॅमिली आपण शिफ्ट केल्या शाळेमध्ये आणि मणेरीच्या मध्ये जो रस्ता आहे दोडामार्ग ते मणेरी तिथे पण रस्त्यावर पाणी आलं. मी स्वतः आता तिथे उभा आहे. तिथली वाहतूक बंद केली आहे. माहिती घेत आहोत आणि सगळी उपाययोजना आम्ही आता करत आहोत इकडून. तसंच कोणत्याही प्रकारे जास्त प्रमाणात जीवितहानी होता नाही किंवा वित्तहानी होता नाही याची आम्ही प्रशासनातर्फे काळजी घेत आहोत. नक्की टीम सुद्धा मागवलेली आहे, काय सांगाल? एनडीआरएफची टीम रात्री मला 3 वाजता कळल्यावर लगेच जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क साधून मी एनडीआरएफची टीम सकाळी मागणी केली 4 वाजता. ते आता 2 ते 3 वाजेपर्यंत पोहोचेल असं कलेक्टर ऑफिसचा मेसेज आहे. ते आता रात्रीपर्यंत माहिती मला मिळालेली, पण आता सकाळी कॉन्टॅक्ट त्यांचा मी प्रयत्न करत होतो पण उपलब्ध होऊ शकली नाही त्यांच्याकडून माहिती. त्यांचा फोन वगैरे बंद म्हणजे उचलला नाही किंवा बंद होता. नंतर 6:00च्या दरम्यान ते त्यांचे डेप्युटी इंजिनियर कॉन्टॅक्ट झाला. ते पण म्हणाले की आपला तिकडे संपर्कच नाही, धरणाच्या इथे कोणाचे फोन वगैरे लागत नाही. जिल्हा प्रशासनाने खरं अलर्ट काल गावामध्ये वगैरे म्हणजे धोक्याची पातळी जेव्हा आपण गाठते त्याच्यापूर्वी त्यांनी अलर्ट द्यायचा असतो. त्याप्रमाणे त्यांनी दिला की नाही ती माहिती मला ते उपलब्ध नाही. पण आम्ही जाऊन गावात सगळं माहिती दिलेली होती. तत्पूर्वी आम्ही सगळ्यांना नोटीसा पण दिलेल्या होत्या साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात की अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण सतर्कता बाळगावी. तर जाहीर सूचना पण आपण दिलेल्या आहेत. सरपंच वगैरे तिथले भेट घेऊन जे आपण माहिती दिलेली होती. तिलारी प्रशासनाची जर आपण कोरे साहेबांशी कॉन्टॅक्ट करून माहिती मिळू शकते, पण मला अजून ते संपर्क होत नाही. त्यांचा संपर्क झाला आहे पण त्यांना अजून ॲक्युरेट माहिती धरणाची त्यांच्याकडून मिळालेली नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे अखेर तिलारी नदीला पूर आला असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केलाय. तिलारी नदीनं सध्या धोका पातळी ओलांडली असून तब्बल 1160 क्युसेक इतक्या वेगानं धरणातील पाणी तिलारी नदीत विसर्ग होत आहे. त्यामुळे तिलारी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना अलर्ट करण्यात आलाय. तिलारी खोऱ्यात गेल्या 24 तासात 478 इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे तिलारी नदीने अक्षरशः धोक्याची घंटा ओलांडलेली आहे. धोका पातळी जी आहे तिलारीची, ती धोका पातळी ओलांडून सध्या तिलारी नदी वाहत आहे. जवळपास 40,083 क्युसेस इतक्या मोठ्या प्रमाणात या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि धरण जे आहे ते 95%च्या आसपास भरलेलं आहे. त्यामुळे निश्चित ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. तिलारी धरणाच्या खाली जी गावं आहेत नदी किनारी त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. पावसाची संततधार सकाळी जी कमी झालेली होती दुपारनंतर पुन्हा एकदा सुरू झालेली आहे
तिलारीचे कार्यकारी अभियंता रवाना झालेले आहेत. त्याचबरोबर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जे नेहमीच लोकांच्या मदतीला धावतात ते शिवसेनेचे तालुका प्रमुख सुद्धा आता तिलारीकडे रवाना झालेले आहेत. मात्र सध्याची जी धोकादायक परिस्थिती आपण पाहतोय त्या परिस्थितीत प्रशासनाने लवकरात लवकर दोडामार्गकडे एनडीआरएफच्या टीम, सुरक्षा यंत्रणा आणि पुरात जे लोक अडकले आहेत, काही घरं अजूनही अडकले, मर्यादित 20 कुटुंबांना जरी हलविण्यात आलेले असले सुरक्षित स्थळी, तरी बडमेवाडीचे काही जी लोक आहेत ती अजून पुरात अडकलेली आहेत. कोणती आपल्याकडे यंत्रणा नसल्यामुळे या लोकांना बाहेर काढण्यात अडचण होते. आणि जी परिस्थिती आपण पाहतोय सध्या, जी ब्रेकिंग न्यूज हाती आलेली आहे, एका दिवसात गेल्या 24 तासात 478 इतका मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे जे धरण कालपर्यंत 83% भरलेलं होतं, त्याच धरणाची आजची जी पाणी पातळी आहे ती 95% पर्यंत झालेली आहे. आणि धरणातून जो पाण्याचा विसर्ग होतोय तो मुख्य सांडव्यातून होतोय, त्याचबरोबर वीज निर्मिती केंद्रातूनही केलं जातोय विसर्ग, आणि दुसऱ्या ठिकाणाहूनही विसर्ग केला जातोय. जवळपास 40,083 क्युसेस इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे निश्चित ही धोक्याची घंटा आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे. जो दोडामार्ग पासून तिलारी धरणारा जोडणारा मुख्य राज्यमार्ग आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. बांदा दोडामार्ग राज्यमार्ग सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. सकाळी 10च्या सुमारास थोडंसं पाणी कमी झाल्यामुळे तिलारीचे कार्यकारी अभियंता याच पाण्यातून वाट करत तिलारीकडे रवाना झालेले आहेत. पोलीस प्रशासन सुद्धा लोकांना पाण्याच्या जवळ जाण्यास या ठिकाणी प्रतिबंध करतंय. एकंदरीत प्रशासन, दोडामार्गचे प्रशासन जरी मदत कार्य करत असलं तरी ते तोकडं आहे. त्यामुळे निश्चित जिल्हा प्रशासनाने या पूरस्थितीवर लक्ष ठेवून लवकरात लवकर आवश्यक ती यंत्रणा दोडामार्गकडे रवाना करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव धुरी यांनी केली आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी संदीप देसाई, दोडामार्ग. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. ही आपल्या सिंधुदुर्गात जेईई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सावंतवाडी तालुक्यात सर्वत्र हाहाकार माजलाय. बांदा, शर्ले, कापईवाडी, विलवडे, इंसुली, माडकोल, आंबोली आदी भागांना मोठा फटका बसलाय. गावच्या गावं पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. माडखोल धवडकी येथील घर पाण्याखाली गेली असून आंबोली सावंतवाडी मार्ग बंद झालाय. माडखोल धवडकी परिसरात तब्बल 5 फूट पाणी रस्त्यावर आलंय. घर, दुकानं, मंदिरात पाणी शिरलं. येथील नागरिकांनी आश्रयासाठी वरच्या बाजूला अन्य घरांचा पर्याय स्वीकारलाय. ओटवणे, चराठा भागातही पाणी साचलं होतं.
बांदा इंसुलीसह विलवडे मळावाडी शेर्ले कापईवाडी भागात पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। विलवडे मळावाडी येथील सचिन परशुराम दळवी यांचं घर जमीनदोस्त होत डोळ्यासमोर वाहून गेलं। तीन वाजता पाणी येईल ना त्यावेळी आमका शेजाऱ्यान ते पोरग्यान साथ घातलं। त्यावेळी आम्ही उठलो त्याला बघतो त्याला मशीन काढून ठेवला आणि घरात येतो तर आमच्या कमरभर पाणी। त्याच्यामुळे आम्ही उठलो आणि ते शेजाऱ्यांकडे गेलो। आम्ही घरात काय येऊ ना आता आम्ही 7:30 वाजता घरात गेलो आणि आता ह्या सगळ्या ह्या करतो। घरात तांदूळ नाही, नाचणी नाही, काय सगळा भिजान सगळं हानी झालेली आहे आणि भांडा काहीच नाही, सगळं होऊन गेला। नारळ त्यांची होते ते पण गेले सगळे, तीन दादाच पाणी झाली आता। विलवडे पिसुळणे येथील 5 घरं पुराच्या पाण्यात आहेत। मळावाडी मधली वाडी पाण्याखाली असून 3 फुटाहून अधिक पाणी साचलंय। इंसुली धुरीवाडी परिसरातील काही घरं पाण्यात असून ग्रामस्थांचा संपर्क तुटलाय। शेर्ले कापईवाडी देखील पाण्याखाली गेली आहे। मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका बांद्याला देखील बसलाय। पोलीस ठाण्याच्या खालील आळवाडा परिसरात बांदा बाजारपेठेत पाणी साचलं असून पाण्याची पातळी तब्बल 5 फुटांहून अधिक आहे। बांदा बाजार बस स्थानक घरं पाण्याखाली गेली असून ग्रामस्थ मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अचानक ओढवलेल्या परिस्थितीमुळे ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। यामुळे ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपत्ती प्रशासनाकडून मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत। नेटवर्कचा बोजवारा उडाल्यानं ग्रामस्थांशी संपर्क साधणं देखील कठीण बनलंय। आंबोली मुख्य धबधब्याजवळ भली मोठी दरड कोसळल्यानं सावंतवाडी बेळगाव आणि कोल्हापूर मार्ग ठप्प झालाय। गेले 4 दिवस मुसळधार सर्वत्र पाऊस कोसळतोय। पावसामुळे आंबोली धबधब्यापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर रात्री 1:30च्या सुमारास दरड कोसळली असल्याची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे। त्यामुळे आंबोली सावंतवाडी हा राज्यमार्ग ठप्प झालाय। ही दरड कोसळण्याला सार्वजनिक बांधकामाचं दुर्लक्ष न झालेली नाले सफाई कारणीभूत ठरते। त्यामुळे घाट पडायला कारणीभूत असणाऱ्या सार्वजनिक बांधकामावर प्रशासन काय ऍक्शन घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सावंतवाडी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। अक्षरशः आपण जर पाहिलं तर बांदा परिसरात असेल या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बांदा, विलवडे, शेर्ला, कापेवाडी असेल त्याचप्रमाणे विलवडे भागात मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं। इंसुली भागात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर बांदा बाजारपेठ असेल किंवा पोलीस स्टेशनच्या नजीकचा जो भाग आहे त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून बांद्याची बाजारपेठ ही
पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। बांद्यामध्ये सर्वाधिक फटका ह्या मुसळधार पावसाचा बसलेला आहे। सावंतवाडी तालुक्यात देखील सर्वत्रच ठिकाणी पावसानं हाहाकार माजवला असून सर्वच ठिकाणी ह्या पावसाचा फटका बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याचबरोबर विलवडे भागात जर मोठं नुकसान या ठिकाणी झालंय। अगदी डोळ्यासमोर घरं कोसळण्याचा प्रकार या ठिकाणी झालाय। ही घरं वाहून देखील गेलेली आहेत। अगदी 4 ते 5 फूट पाणी त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याचबरोबर ओटवणा असेल, चाराटा असेल, माडखोल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। माडखोल भागामध्ये अक्षरशः सर्व जी वाडी आहे त्या वाडीमध्ये पाणी पसरलेलं पाहायला मिळतं। लोकांनी वाट काढत सुरक्षित ठिकाणी जात आपला जीव कसा बसा वाचवल्याचं या ठिकाणी दिसून येतं। याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आंबोली घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे। आंबोली घाट हा धोकादायक बनला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाचं झालेलं दुर्लक्ष, न झालेली नालेसफाई, ब्रिटिशकालीन जे गटार आहेत त्याच्याकडे झालेलं दुर्लक्ष याचा सर्वच परिणाम आज पुन्हा एकदा घाटावर दिसून आलाय। याआधी आंबोली घाटा धबधब्याच्या बाजूची जी दरड होती ती कोसळलेली होती। आंबोली धबधब्याच्या जवळील दगड कोसळला होता। सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचं लक्ष देखील याकडे वेधण्यात आलं होतं। लोकप्रतिनिधींना प्रशासनानं सांगून देखील याकडे लक्ष न दिल्यामुळे आज पुन्हा एकदा आंबोली घाट कोसळलेला आहे। त्यामुळे पूर्णपणे वाहतूक ही ठप्प झालेली आहे। कोल्हापूर, बेळगाव, सावंतवाडीचा जो महामार्ग आहे, आंबोलीतनं जो येण्या जाण्याचा रस्ता आहे तो या ठिकाणी बंद झालेला आहे। एकंदरीत संपूर्ण सावंतवाडी तालुक्याला ह्या पावसाचा, मुसळधार पावसाचा फटका बसला असून इथल्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी खाण्यासाठी अन्न देखील नाहीये। तर महत्त्वाचं म्हणजे गणेश उत्सव अगदी तोंडावर आलाय। गणेश भक्त जे आहेत, गणेश मूर्ती शाळांमध्ये गणपती करण्याचं काम चालू होतं आणि अशा वेळी पाणी गेल्यामुळे गणेश चित्रण शाळांमधील गणपती देखील पाण्यामध्ये आडवे झाल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळतं। एकीकडे कोरोनाचं संकट, त्यात मूर्तिकारांवर गेली 2 वर्ष आलेलं संकट आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा या मुसळधार पावसामुळे झालेली ही दुरावस्था। त्यामुळे शेतकरी असतील, मूर्तिकार असतील, सर्वसामान्य व्यापारी असतील, प्रत्येकाला या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे शासनाकडनं मदतीची अपेक्षा या ठिकाणी केली जाते। तर बचाव कार्यासाठी देखील शासनाची टीम पोहोचावी याच्यासाठीही प्रतीक्षेत काही ठिकाणी नागरिक आणि ग्रामस्थ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात। जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। आमच्यापर्यंत अद्याप प्रशासनानं संपर्क केलेला नाही। पाणी भरपूर आहे, अजूनही पाणी वाढत असून तेथील परिसर पूर्ण पाण्याखाली गेलाय। पाणी वाढल्यास धोका वाढू शकतो अशी भयावह परिस्थिती चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग लाईव्ह समोर मांडली आहे। आम्ही पेटमाप मध्ये आहे, आमचं घर आहे, राहतं घर आहे। आजूबाजूला बरेचसे म्हणजे वस्ती आहे। पेटमाप एरिया म्हणतात। पेटमाप एरिया चारी बाजूने नदी आहे आमच्या, नदी। आणि माझ्या घरामध्ये जवळजवळ 9 फूट पाणी आहे। मी पहिल्या माळ्यावर राहतोय, पण माझ्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांच्यासाठी रेस्क्यू टीमची गरज होती। काही लोक आता मुलांना घेऊन एखादी बाथरूमच्या वरती शेड काढलेली असते, अशा शेडच्या वरती बसलेले आहेत। काही आता आमच्या शेजारीच आहेत, जवळ 15 फुटावर अडकलेले आहेत ते 2 जण। त्यांच्या इथं पोटमाळा आहे फक्त। घरामध्ये 9 फूट पाणी आलेलं आहे आणि 1.5 फूट पाणी चढलं की त्यांच्या म्हणजे पोटमाळ्यावर पण येईल। आमच्या घरापासून फक्त 15 फूट अंतरावर आहे, पण आमची इथं साधनं नाहीत त्यांना ओढायचं। जर केबल वरनं ओढायला गेलो, बायकांचा माणूस चटकला की तो परत हातात येणार नाही, म्हणून आम्हाला रिस्क घ्यायला भीती वाटते। त्याच्यासाठी आम्हाला आम्ही मीटिंग वगैरे म्हणजे कोणाशी बोलणं वगैरे चाललेलं होतं। म्हणजे आमची तर आजूबाजूला जवळजवळ 200-250 कुटुंबापैकी 50 कुटुंबीय असे अडकलेले आहेत। नाही कोणी साचलेलं नाहीये। आम्ही ज्यांना कॉन्टॅक्ट केला होता
परंतु जी टीम आलेली आहे ती मार्कंडी एरियामध्ये आलेली असं म्हणतात. आमचा जो भाग आहे मेन पात्र असल्यामुळे दोन्ही साईडनी आम्हाला आमचं मेन पात्र आहे नदीचं आणि त्याच्यामुळे आमच्याकडे ते पोहोचू शकत नाहीत आणि ते शक्य पण नाहीये. दिवसा जोपर्यंत येत नाहीत आणि तोपर्यंत त्या शक्य नाहीये. बरोबर. आता NDRF ची टीम सांगितली ती आली की कसं का ती पण अद्याप पोहोचलेली नाही का? आमच्या इथं कोणी पोचलेलं नाहीये कारण ज्या टीम आलेल्या आहेत त्या खेरडी 1-2 टीम आलेल्या आहेत. त्या खेरडी आणि आजूबाजूला काही वाचू शकत नाही आम्ही अशा पद्धतीने खाली गेलोय वरती येऊन थांबलोय. चुलत भाऊ स्लॅब वरनं गॅलरीतनं माझी इथं येऊन थांबले त्याच्या कुटुंब. त्याच्या इथल्या थोड्या वस्तू माझ्या इथल्या थोड्या वस्तू दोघांचे सिलेंडर आणि शेगड्या खाली अडकलेल्या आहेत. जुन्या पुराण्या शेगड्या असतात त्या काढून नुसतं भात आमटी करून खाल्लेलं आजच्या दिवसात. सेम परिस्थिती आहे हो. परिस्थिती म्हणजे काय लोक जीव वाचवायला वरती जाऊन थांबलेले आहेत. काही शेड मध्ये थांबलेले आहेत. आजूबाजूचे आमची तर एक मॉमेडियन कुटुंब होतं म्हणजे जवळजवळ 10-12 जण आहेत. लहान 1-1.5 वर्षाचं मुलगा पण मुलगी पण आहे तिथं. त्यांनी तर शेजारी स्लॅबवर म्हणजे त्यांच्या घराचे पत्रे तोडून त्यांनी त्या स्लॅबवर एका शिडीच्या मार्फत गेले आणि तिथं राहिले. शेड आहे ओपन आहे पण ते तिथं कमीत कमी जाऊन हे तरी राहायला मिळालं. आम्ही घरीच होतो. पाणी रात्री 11:30-12 वाजता थोडं यायला लागलं. म्हणजे बाजार पूल आहे तिथं पाणी आलेलं व्हॉट्सअपवर समजलं. गाड्या आमच्या थोडासा आमचा सकल भाग असल्यामुळे आम्ही थोड्याशा साईडला म्हणून लावतो वरती जिथं 2005ला पण पाणी आलेलं नव्हतं अशा ठिकाणी आमच्या एरियातल्या मार्गावर लावतो. तसं एक कारण 11:30-12च्या आसपास आम्ही लावलेली तिथं आणि 3-3:30 वाजता आमच्या घराच्या जवळपास पाणी यायला सुरुवात झाली. मध्ये पण संध्याकाळनंतर पडायला लागला त्यामुळे पाण्याची वाढ पुन्हा कमी होते. अशा 3 ते 4 वेळा झालं दिवसभर. त्यामुळे आता सकाळची जी लेवल होती ती लेवल खालेली आहे. उतरलं होतं 1 फूट उतरलं 6 इंचांनी पुन्हा वाढलं. पुन्हा थोडंसं उतरलं पुन्हा वाढलं आणि आता पाऊस पडल्यानंतर पुन्हा वाढलेलं आहे. एक अजून 6-7 इंचाची लेवल गाठलं की सकाळी एवढं पाणी होतं. म्हणजे दिवसभर आहे लेवल मेंटेन आहे. म्हणजे आमच्या ह्या एरियामध्ये आले तर कमीत कमी 50% कुटुंबीय हे अशा पद्धतीने राहत आहेत. नेट तर व्हॉट्सअप असतं तर म्हणजे आता नेट नाहीये म्हणून तर तुम्हाला फॉरवर्ड केले असते. मी आजूबाजूला फोटो काढलेले आहेत. आमच्या आजूबाजूला कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरच्या सर्कलला पाणी आहे आणि मेन म्हणजे लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे सगळा. आहे ना जेरी जाण्यासारखा झालेला नाही आहे. पण म्हणजे आता टोटल ब्लॅकआउट आहे. एक आजूबाजूला कोण नाही आहे. त्या घरामध्ये 2 जण मुलगा आणि त्याचे बाबांचं वय साधारण 60 वय येईल. मुलगा एक 34-35 वयाचा आहे तो. आम्ही त्यांना ओढून तारेने किंवा एका केबलने ओढून घेण्याचा प्रयत्न करायचा विचार होता परंतु पाणी एवढं स्पीडला होतं आणि 9-10 फुटाचं होतं. आमचा पण थोडासा अंदाज चुकला असता आणि त्याचं केबल त्यांच्या हातून सुटली असती तर जीवितहानी झाली असती. आम्ही आता आमच्या घरात काही चहा पाण्याची व्यवस्था केली. नातेवाईकच आहेत आपण तिथे. माझ्या घरामध्ये घ्यायचं झालं तर मी घेऊ शकत नाही कारण रिस्की वाटते. ते खाली पाणी आहे जवळजवळ आमच्या दोघांच्या घरांच्या मध्ये जास्त नाही आहे 15 ते 20 फुटाचं अंतर आहे पण पाण्याला स्पीड आहे आणि साधारण 10 ते 11 फूट पाणी आहे. प्रशासनाला संपर्क केलेला होता परंतु त्यांनी सांगितलं त्यांची जी एक टीम आलेली आहे ती केरडी आणि मार्कंडी या भागातच काम चालू आहे त्यांचं असं त्यांनी सांगितलं. संपर्कात आम्ही बरेच जणांशी साधतोय परंतु कुठली टीम आलेली नव्हती आणि ज्यावेळी आले तर 2 ते 3च आलेले आहेत. बरोबर आणि बाकीच्या टीम निघाल्यात असंच सांगतायत.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. ही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. बांदा इंचुलीसह विलवडे मायावाडी शिरले कापळीवाडी भागात पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. विलवडे मायावाडीतील सचिन परशुराम दळवी यांचं घर जमीनदोस्त डोळ्यासमोर वाहून गेलं. वाडीतील घरं पुराच्या पाण्यानं वेढली गेलीत. विलवडे पळसुणे येथील 5 घरं ही पुराच्या पाण्यात आहेत. मायावाडी मधली वाडी पाण्याखाली असून 3 फुटांहून अधिक पाणी साचलंय. ग्रामस्थांचा संपर्कही तुटलाय. आता पडला आता पडला पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. ही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. कणकवली तालुक्यातील दिघोळे रांजणवाडीतील डोंगर शुक्रवारी पहाटे 4च्या दरम्यान कोसळला. मातीचा ढिगारा घरावर पडल्यानं यात एकाचा मृत्यू झालाय. कणकवली तालुक्यातील दिघोळे रांजणवाडी येथील डोंगर शुक्रवारी पहाटे 4च्या दरम्यान कोसळला. यात मातीचा ढिगारा घरावर पडला. यात प्रमिला प्रकाश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश शांताराम जाधव हे गंभीर जखमी झालेत. बळीराम कृष्ण जाधव हे गंभीर दुखापत झालेत, तर मुलगा प्रमोद प्रकाश जाधव यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. शासन स्तरावर प्रांत वैशाली राजमान यांनी या ठिकाणी भेट दिली. तसेच कणकवली तहसीलदार RJ पवार, पोलीस प्रशासन देखील तात्काळ दाखल झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी घटनास्थळी जात मदत कार्य सुरू केलंय. कणकवली तालुक्यातील मला वाटतं ह्या दशकृषीमधील ही पहिलीच घटना असेल. आज नैसर्गिकदृष्ट्या डोंगर अतिवृष्टीमुळे असेल किंवा कोणत्या ज्या काही हालचाली भूगर्भात झालेल्या त्यामुळे डोंगर खचलेला आहे. एकंदरीत त्याची पाहणी केली असता मला वाटतं इथल्या असलेल्या घरांनासुद्धा जी काही घरं डोंगराच्या पायथ्याशी घरं जी आहेत ह्या अशा काही घरांनासुद्धा अजून ह्या ठिकाणी धोका आहे. एकंदरीत अशा प्रकारची दशकृषीमध्ये घडलेली पहिली घटना. यामध्ये एक महिला त्या ठिकाणी जाग्यावरती गेलेली आहेत, दुसरे असलेली पुरुष त्या ठिकाणी जायबंदी झालेले आहेत आणि 2 या ठिकाणी अजून जखमी झालेले आहेत. एकंदरीत या असलेल्या दरडीची जर पाहणी केली तर मला वाटतं जवळजवळ 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये ह्या दरडीची माती पसरलेली आहे. पूर्ण चिखलमय भाग झालेला आहे. दिघवळे रांजणवाडीकडे जाणारा जो शेवटच्या टोकाला जाणारा ब्रिज जो आहे त्या ब्रिजपर्यंत हा भराव आलेला आहे आणि त्या भागातली रहदारीसुद्धा बंद झालेली आहे. एकंदरीत ह्या दरडीची पाहणी केली असता भविष्यात ह्या असलेल्या भागाला सुद्धा भविष्यात अजून धोका होऊ शकतो आणि म्हणून प्रशासकीय पातळीवरती सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत, खासदार राऊत साहेब यांच्याशी चर्चा करून ह्या भागातील लोकांना ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करणं आवश्यक आहे त्या संदर्भात या ठिकाणी प्रांत साहेबांची असेल, तहसीलदारांची, जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही चर्चा करणार आहोत. सकाळपासून या ठिकाणी आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत या घटनास्थळी असून इथल्या असलेल्या जखमींना मदत कार्यामध्ये या ठिकाणी आमचे असलेले शिवसैनिक
जातीनिशी या ठिकाणी मदत करतायत. एकंदरीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भला मोठा डोंगर जाधव यांच्या घरावर कोसळल्यानं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालंय आणि 1 किलोमीटर परिसरात मातीच माती होऊन भात शेती देखील गाडली गेली आहे. त्यामुळे दिगवळे मुख्य रस्त्यावरील रांजणवाडी ब्रिजवर मातीचा ढिगारा आला असून पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे. सध्या एक कणकवली तालुक्यामध्ये भयान अवस्था घडलेली आहे. दिगवळे रांजणवाडी येथील मोठा जो डोंगर आहे तो पावसाच्या पाण्याने मोठा खचलेला आहे आणि तो खचल्यामुळे पूर्णतः एका घरावर पडलेला आहे आणि घरामधील एक महिला मृत्युमुखी पडलेली आहे. खूप भयान अवस्था या कणकवली तालुक्यातील समोर येत आहे की दिगवळे रांजणवाडी येथील एक जो डोंगर आहे तो मोठ्या प्रमाणात खचला आहे आणि खचल्याने ती जी माती आहे ती एका घरावर आली आणि त्या घरातील महिला मयत झालेली आहे. तसेच त्यांच्यातील एक व्यक्ती गंभीर जखमी झालेली आहे. दोघांना दुखापत झालेली आहे. तेही आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. पाहतो आपण कशा पद्धतीने हा मोठा डोंगर एका बाजूने खचला जे दिसतं आहे आपल्याला चित्र आणि त्याच्या बाजूला त्यांचं घर आहे आणि त्या घरावर हा डोंगर पूर्णतः आल्यामुळे या घरातील महिला मृत्युमुखी पडलेली आणि पूर्णतः हे जो डोंगर आहे तो नदीपात्रात गेलेला आहे आणि पूर्णतः इथले विद्युत खांब कोसळलेले आहेत. तशाच पद्धतीने इथे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. पाणीही मोठ्या प्रमाणात वाहत आहे. सकाळपासून शासकीय यंत्रणा तहसीलदार असतील, प्रांत मॅडम असतील यांनी हे विभागाला भेट दिली. त्यानंतर यातील प्रशासकीय यंत्रणेने आपली मदत कार्य सुरू केलेलं आहे. पण खूप मोठी घटना ही कणकवली तालुक्यातील ह्या दिगवळे गावामध्ये घडलेली आहे. अशाच प्रकारचा जर पाऊस राहिला तर अजूनही या गावातील काही जे घरं आहेत त्यांना भीतीची शक्यता आहे. अजूनही डोंगर खचू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या गावातील लोकांचे किंवा गावातील रहिवाशांचे स्थलांतरित व्हावं किंवा यांना योग्य ती उपाययोजना करून त्यांच्यावर शासनाने मदत करावी. कॅमेरामॅन आनंद तांबेसह उमेश बुतुडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. तिलारीत पूरस्थिती अजूनही धोका कायम. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. सावंतवाडीतील परिसरात पावसाचा हैदोस. गावं पाण्यात घरं गेली वाहून. आणि कणकवली डोंगर कोसळला. मातीचा ढिगारा घरावर पडला. एक ठार, एक जखमी. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली. येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.